मध्ये तणाव निर्माण झालेला होता। या तणावाच्या संदर्भात दौंडच्या कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली। 15 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर 6 ऑगस्ट पर्यंत त्यांची पोलीस कोठडीमध्ये आता रवानगी करण्यात आलेली आहे। आज जे कोर्टात पोलिसांनी आरोपींना हजर केलं, 15 आरोपी हजर केले होते, त्याच्यामध्ये पोलिसांची या मागणीप्रमाणे पोलीस कस्टडी त्यांनी मागितलेली होती आणि पोलीस कस्टडीतून बुधवारपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिली आणि त्याच्यामधले जे गुन्हे बघितले तर BNS 49, 109, 189, 191 बरेचसे असे कलम लावलेले, जे काही जुनं 307, 109 जे अटेम्प्ट टू कमिट मर्डर त्या संदर्भातले गुन्हे लावलेले। त्याच्यामुळं दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, प्रोसिक्युशनचा युक्तिवाद आणि आरोपींनी केलेला युक्तिवाद हे दोघे ग्राह्य धरून बुधवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्या ठिकाणी केवळ काम करण्यासाठी ते मोगमपणे लिहिले असा आमचा युक्तिवाद आहे। खरे आरोपी त्या ठिकाणून पळून गेलेत। आम्ही वारंवार कोर्टाला सांगितलेलं आहे, पुराव्यामध्ये तपासामध्ये काही संशय असेल तर तो तपास करणं हे काम पोलिसांचं आहे आणि त्या अनुषंगाने मेहरबान कोर्टाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।